नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं. आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी घरातील देवांची पूजा केली जाते. यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. यंदा दीप अमावस्या 24 जुलै म्हणजे गुरुवारी साजरी होणार आहे. गरुड पुराणानुसार प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावस्येला दीपपूजन करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया स्वच्छ करतात. दिव्याभोवती रांगोळी घालून ते प्रज्वलित करतात. त्यांची पूजा करतात. हे दीपपूजन केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य व माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. तिची अखंड वास्तव्य आपल्या घरामध्ये होत असते. तसेच या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंड पक्वान म्हणून खातात. कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवला जातो. आषाढ महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला काही ठिकाणी पितृतर्पण दिले जाते. या दिवशी पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवतात. पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित करतात. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते असे म्हटले जाते. त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असे धार्मिक ग्रंथात सांगितले जाते. चला जाणून घेऊया दीप अमावस्येची कथा. एका दीपकानं तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एक दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंगणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नियम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेने त्याच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडले. पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहेत. कोणाचे घरी जेवायस काय केले होते, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखं हतभागी कोणीच नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्तीच व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्ती दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्यांची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंतरात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. म्हणून मला हा दिवस पाहू लागत आहे. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याला खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले असे आहे का म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख्य तयारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. या कथेचं केवळ श्रवण केल्याने सुद्धा आपल्यावर असणारी सर्व इडापिडा टळून जाते आणि आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपाही होत असते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येची कथा सांगितलेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.